श्रद्धा हीच मोठी शक्ती आहे. जिथे निरागस विश्वास असतो तिथे मी स्वतः प्रकट होते. या बालकाच्या मनातील भक्ती त्याला एका मोठ्या कार्यासाठी तयार करत आहे. देवी, ओवी झोपली आणि महादेव सुद्धा आता प्रस्थान करतील. केवळ आपली इच्छा आहे म्हणून मी जातोय. आज्ञा असावी. तुला मनापासून शुभेच्छा. सगळं काही सुरळीत होऊ दे. परंतु नंदी, आम्हाला तुझ्याकडून एक वचन हवं. बोला माते, काय वचन हवंय? त्या संदेशपत्राबद्दल आणि इथल्या परिस्थितीबद्दल महादेवांना काहीही सांगायचं नाही. माते, अहो ठीक आहे. जर तुमची तशी इच्छा असेल तर मी काहीही सांगणार नाही प्रभूंना. चला, आमची निघण्याची वेळ झाली. स्वर्गातील सर्व देवतांची व्यवस्था पार पाडून आम्ही आपल्या भेटीसाठी लवकरच पुन्हा येऊ. आणि जेव्हा जेव्हा आपल्याला आमची गरज लागेल तेव्हा तेव्हा आपण आम्हाला कधीही बोलवू शकता. चला निघूया. आज्ञा असावी. माते, येतो. नंदी महाराज, आपण सुद्धा सावध राहण्याची गरज आहे देवी. एक संकट आपल्या दिशेने येत आहे. स्वामी, कुठल्या संकटाबद्दल बोलताय तुम्ही? ओवी आणि प्रल्हाद आपलं सत्य शोधण्याच्या मागे लागले आहेत. त्यांना संशय आहे की आपण देवी आहात. सावध राहा. हो, देवी, आता महादेव इथे नाहीये. आता तरी सांगा, त्या संदेशपत्रात काय लिहिलं होतं? महिषासूर येतोय. असुर नरेश, आपण तुळजाकडे जात आहात. प्रदीर्घ काळ ज्या क्षणाची आपण वाट पाहिली तो क्षण आता समीप आला आहे. तेव्हा यशस्वी होऊनच माघारी या. प्रल्हाद, आपल्याला जे शोधायचं त्यासाठी एक वेगळी युक्ती करायला हवी. ओवी, पण आपण उगाच वेळ घालवतोय का? हा असा संशय घेणं चुकीचं तर नाहीये ना? अजिबात नाही. मला तर पक्की खात्री आहे आईराजाच तुळजादेवी असणार. पण आपल्याला ते समजू दे. अशी तिची इच्छा नसेल तर आपण ते कशासाठी शोधायचं? सत्य शोधणं, समजून घेणं यात काय बी चुकीचं नाही असं देवी आई म्हणते. मग आपण ते शोधलं तर काय झालं? त्या दोघे कुठेतरी चाललेत. चल आपण त्यांचा पाठलाग करूया.
ओवी आणि प्रल्हाद आम्ही नक्की कोण आहोत हे शोधून काढण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र महिषासुराचे एवढे मोठे संकट गावावर असताना आम्हाला ह्या निरागस बालकांना यात अडकवायचं नाहीये. पद्मा, इथून डावीकडे जायचे. चल. आपण तर गावातून बाहेर पडलो होतो ना, मग पुन्हा गावात कसे आलो? हो ग, कदाचित आपण गोल फिरून पुन्हा गावातच आलो असणार. पण आपण तर त्या दोघींचा पाठलाग करत होतो ना, मग त्या दोघी कुठे गेल्या? आजी म्हणते की या रानात चकवा आहे, तो आपल्याला लागला असणार. चकवा? हो, म्हणजे आपल्याला रस्ता सापडत नाही. पुन्हा पुन्हा आपण त्याच जागी येतो, त्याला चकवा म्हणतात. चल, आता आपण रानात जायला नको, आपण घरी जाऊया. चल, येतो मी. आम्ही पाठलाग करायला नको म्हणून आयराजने मुद्दाम काही केलं नाही ना. आता जमलं नाही तरी मी हा शोध त्या सोडणार नाही. पद्मा, आम्हाला वाटतंय हीच जागा योग्य आहे. कशासाठी योग्य आहे देवी? आपण इथे या रानात नक्की काय करायला आलोय? महिषासुर आम्हाला भेटायला येतोय पद्मा. आम्ही त्याला कुठल्याही परिस्थितीत गावात नाही येऊ देणार. ही भेट होते आहे हे गावकऱ्यांना कळता कामा नये, अन्यथा ते भयभीत होतील. आत्ताच बिडालच्या त्रासातून गाव मुक्त झालं. ह्या भेटीची उद्या इतिहासात नोंद होईल आणि त्यासाठी आमचे लाडके गावकरी अस्वस्थ व्हायला नको. परंतु देवी, आपण महिषासुराला इथे नक्की कुठे भेटणार आहात? याच कुटीमध्ये आमची आणि महिषासुराची भेट होईल. महिषासुराला आम्हाला भेटून आमच्याशी चर्चा करायची. त्यांनी संदेश पत्रातून तशी इच्छा वर्तवली होती आणि ही चर्चा इथेच योग्य प्रकारे होऊ शकते. आपण महिषासुराला भेटायला इथे आलोय, परंतु मला खूप काळजी वाटते. गेल्या वेळी तर बिडाल आला होता, परंतु त्याचाही छुपा उद्देश होताच. आता तर स्वतः महिषासुर येतोय. त्याच्याही मनात असं काही कुटील कारस्थान शिजत असेल तर? पद्मा, युद्ध नेहमी संघर्षाची शेवटची पायरी असते. ते टाळण्यासाठी चर्चा करणे, दोन्ही बाजूंनी समजुतीने काही मध्य मार्ग काढणे हा देखील उपाय असतो आणि आम्हाला त्याचाही विचार करायला हवा. कदाचित महिषासुराचे हे विचित्र वाटणारे पाऊल सगळ्यात शहाणपणाचे असेल. कदाचित यावेळी तो हुशारीने चर्चा करून हे युद्ध टाळण्याचा प्रयत्न करत असेल. देवी, आणि तसं नसेल तर? ह्या व्यतिरिक्त जर तो काहीही बोलायला इथे आला असेल तर मात्र युद्ध अटळ. या युद्धात जी जीवितहानी होणार आहे ती होऊ नये म्हणून आम्हाला हे युद्ध टाळायचे. परंतु त्याआधी त्याने प्रस्ताव पाठवला, तर त्याच्या मनात नेमकं काय आहे हे बघावंच लागेल. देवी, हा पक्षी
महिषासुराची खबर काढायला आम्हीच त्याला पाठवलं होतं. त्याने वार्ता आणली. महिषासूर गावाच्या अगदी जवळ आलाय. हे आहे तुळजाचं गाव, चिंचपूर. आपण इथेच वास्तव्य करणार आहोत आणि आमचा संदेश घेऊन तुम्ही तुळजाकडे जाल. तिला आमच्या भेटीसाठी इथे घेऊन याल. असुर नरेश, मीच जातो आणि त्या तुळजाला घेऊन येतो. पण असुर नरेश, हे तुळजाचं गाव आहे, इतकं छोट. हे गाव तर मी एका फटक्यात चिरडून टाकलं असतं आणि त्या तुळजाला इथे कैद करून घेऊन आलो असतो. मीच जर आधी गेलो असतो ना तर त्या बिडाल सारखा हरून नसतो आलो. या अशा वल्गना करून केवळ आपल्या उन्मत्तपणाचं प्रदर्शन करतो आहेस ताम्रसुरा. बिडाल हा कोणी सामान्य योद्धा नव्हता. तो महापराक्रमी महाबलशाली योद्धा होता. त्याचं अवमूल्यन करून तू त्याचा अवमान करतो आहेस. शिवाय तू तुळजाचाही अपमान करतो आहेस. असुर नरेश, तुळजाचा का मान ठेवायचा आहे? ती तर आपली शत्रू आहे. तीनही लोकांचा स्वामी असणाऱ्या असुर नरेश महिषासुराची शत्रू आहे तुळजा. आणि ही सामान्य गोष्ट नाही ताम्रसुरा. आजवर आम्ही तिच्या समोर अनेक संकट उभी केली, अनेक आव्हानं पार पाडायला तिला भाग पाडलं. आणि प्रत्येक आव्हान, प्रत्येक संकट तिनं लीलया पेललं. त्यातून विजयी होऊन ती बाहेर पडली. ही गोष्ट सामान्य नाही ताम्रसुरा. प्रत्येक लढाईत ती विजयी झाली आणि आम्ही पराभूत झालो आहोत. तुळजाच्या सामर्थ्याबद्दल, शक्तीबद्दल जर तुला संदेह असेल तर ताम्रसुरा, वस्तुस्थिती अशी आहे की या घटिकेपर्यंत आम्ही तिला पराभूत करू शकलेलो नाही. मग आमच्याही सामर्थ्यावर तू शंका घेतो आहेस असा याचा अर्थ आहे. नाही, क्षमा असावी असुर नरेश, मला तसं नव्हतं म्हणायचं. आजवर आम्ही पराभूत झालो ते केवळ आमच्या अहंकारामुळे, असं दैत्यगुरु शुक्राचार्यांचं म्हणणं आहे. यापुढे आम्ही ती चूक करणार नाही आणि कुणाला करूही देणार नाही. तुळजाशी अंतिम युद्ध झालं तर त्यात आम्हीच विजयी होऊ हे निश्चित. परंतु यापुढे तुळजाचं अवमूल्यन करण्याची चूक आम्ही कदापि करणार नाही. तुम्ही बरोबर बोलताय असुर नरेश. मी चुकीचा विचार करत होतो. मी आत्ता जातो आणि तुळजाला संदेश देऊन येतो. नाही, तू नाही ताम्रसुरा. तुळजाकडे आमचा संदेश घेऊन असिलोमाने जावं अशी आमची इच्छा आहे. मी जावं असुर नरेश? हो, यापूर्वीही तुझी तुळजाशी भेट झाली आहे, तुमचं संभाषण झालं आहे आणि आताही तुमच्यात उत्तम संवाद होईल अशी आम्हाला आशा आहे. जशी आपली आज्ञा असुर नरेश. मी जाईन, तुझ्याशी बोलेन आणि आपला संदेशही देईन. आज्ञा असावी. पद्मा, आम्हाला असं वाटतंय महिषासूर आम्हाला भेटायला आजच येईल. आम्हाला त्याच्या बरोबरची ही चर्चा लवकरात लवकर संपवायला लागेल. ओवी आणि प्रल्हादला देखील आमच्यावर संशय आलाय. तो वाढेल असं आम्हाला काहीही करायचं नाहीये. आई राजा, पद्मा, तुझी भाजी खुडून झाली असेल तर हे तांदूळ निवडतेस का ग? होय. ओवी, जरा माठात पाणी भरतेस का ग?
साईराजा, मला तुला काहीतरी विचारायचं आहे. अगं नंतर बोलू, आता जरा काम आहे. नाही, आत्ताच सांग. बरं विचार. आज मी रानात जाताना तुला पाहिलं. कुठे गेली होतीस तू? अगं ते म्या रानात औषधी पाला आणायला गेले होते. औषधी पाला? कशासाठी? आपल्याकडे कोण आजारी आहे का? कधी बी लागू शकतो नव, म्हणून. आणलास का? कुठे? सांग की, आणलास ना? कुठे? हे बघ, ह्याच्यात हाय. खरंच की, यात पाला आहे. म्हणजे या दोघी खरंच त्यासाठी रानात गेल्या होत्या का? नक्की कुठे मिळतो हा पाला? ते वडाचं झाड आहे ना, त्याच्या पुढे गेल्यावर एक डोंगर आहे. डोंगर? पण तिथं कुठे डोंगर आहे? अगं हाय ग, तिथं छोटी टेकडी आहे, तिथंच. तिथं हा पाला मी कधीच पाहिला नाही. तो पाला तुला कसा दिसेल? तो ओळखावा लागतो. बाकीच्या झाडाझुडपांमध्ये लपलेली वनस्पती आहे ती. कुठला तरी असुर गावाच्या दिशेने येतोय. आम्हाला जाणवतंय, परंतु आम्हाला आत्ता इथून कुठेच जाता येणार नाही. ही भिंत अचानक इथं कशी काय आली? मला पुढे का जाता येत नाही? असिलो मला आत्तापुरतं रोखलं असलं तरी फार वेळ रोखून धरता येणार नाही. आम्हाला निघायला हवं. ओवी, अगं जरा बाहेर जाऊन सरपणासाठी लाकडं घेऊन ये ना. जा बरं, आणि चांगली सुकी आण. हा, तिथेच थांब. एकही पाऊल पुढे टाकू नकोस.
तू आमच्या गावात शिरायचं नाहीस. आम्हाला आमच्या गावातील लोकांना पुन्हा एकदा भीतीच्या सावटाखाली येऊ द्यायचं नाही. जशी आज्ञा. मी इथे कुणालाही हानी पोचवायला आलेलो नाही. मी फक्त असुर नरेश महिषासुरांचा निरोप घेऊन आलो. काय निरोप आहे? इथे गावाच्या वरच्या बाजूच्या टेकडीवर असुर नरेशांनी तळ बांधला आहे. त्यांची अशी इच्छा आहे की तुम्ही त्यांना भेटायला याल.